नमस्कार, मी लतिका। आज आपण कोळंबीचं लपथबी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी बघा हे 250 ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे आणि साफ करून ह्याच्या आतली शीर वगैरे सगळं काढून आणलेलं आहे। कशी काढायचं हे सगळे मी रेसिपी पहिलेच अपलोड केलेले आहेत। त्यासाठी साहित्य बघा, कांदा एक मोठ्या आकाराचा बघा असा भाजून घेतलेला आहे, थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेला आहे। एक गड्डी लसूण घेतलाय, एक टमाटर घेतलेला आहे, सुक्क खोबरं घेतलेलं आहे बघा एवढं, आणि अशा पद्धतीत भाजून घेतलेलं आहे। हे बघा, हे आत काय जळलं वगैरे नाहीये बघा, अशा पद्धतीत भाजून घ्यायचं, जळलं तर ते चांगलं लागणार नाही। तर ह्या 2 मिरच्या घेतलेल्या, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। आता हा एवढा मसाला मिक्सरला बिना पाण्याचं बारीक करायचे। मिक्सरला बघा मसाला बारीक करून घेतलाय बिना पाण्याचा। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बी टाकून जरी तुम्ही बारीक केलं तरी पण चालेल। कढई गरम करत ठेवली आणि गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। अर्धी पळी तेल टाकायचं, तुम्ही तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा जिरं टाकायचं, जिरं चांगलं भाजून घेऊया। आता त्याच्यामध्ये बघा हे मिक्सरमध्ये जो मसाला बारीक केला होता तो टाकायचा, बिना पाण्याचा बारीक केलेला आहे। आता हे मिनिटभर परतून घेऊया, गॅस मिडियमच आहे। मिनिटभर परतून घेतलेला आहे बघा, अशा पद्धतीत हा मसाला झालेला आहे। खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने मी रेसिपी अपलोड केलेले आहे ते कोळंबीच्या। गॅस आता बारीकच आहे बघा। तर आपण ह्यात बाकीचं साहित्य टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, हलवून घेऊया। घरची हळद असल्यामुळे कलर खूप येतो बघायचा। 3 रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्या। आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकते, 1.5 चमचा मिरची पावडर आहे फक्त। हे तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे कशी बनवायची ते। 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा जिरे धने पावडर। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। मसाला टाकल्यानंतर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हलवून घेऊया। हलवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ही कोळंबी टाकून घेऊया। खूप रेसिपी टाकल्यात बरं का, वेगवेगळ्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं, बिना वाटणाच्या। आता हे थोडंसं वाटण करून ओल्या खोबऱ्याचं सगळ्या रेसिपी टाकलेल्या आहेत। आणि वाटण रेसिपी जरी पाहिजे असेल ना तर त्यासुद्धा मी पुष्कळ अपलोड केलेल्या आहेत। तर ही मीडियम गॅस करून 1-2 मिनटं एकसारखं आपण ह्याच्यामध्ये हलक्या हातानं परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचे। तर मी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा कोमट पाणी टाकलं होतं, अर्धा ग्लासाला पण कमी, कारण हे आपल्याला लपथं बनवायचे। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा, एवढं पाणी ठेवलेलं आहे। जर पाहिजे असेल तर अजून ठेवायचं, कारण हे आपल्याला लपथं करायचे। जर पातळ करायचं असेल तर त्याच्यासुद्धा रेसिपी अपलोड आहेत आपल्याकडे। कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवर बघा आपण आता ह्याला शिजून देऊया। लय जास्त वेळ लागत नाही शिजायला, कारण आपण यातला मसाला बी सगळा भाजून घेतलेला आहे। तर आपण ह्याला शिजून देऊया। बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं तर अशा पद्धतीत झालेलं आहे, मस्त होतं एकदम। आणि एवढी ग्रेव्ही झालेली आहे। जर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही अजून थोडंसं घट्ट करू शकता, जर पातळ पाहिजे असलं तर पातळ करू शकता। मस्त होते, करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।